कल्याणमध्ये पोक्सोच्या गुन्ह्यातील एक कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची घटना घडली। कल्याण न्यायालयाच्या परिसरातून हा आरोपी पळालाय। त्याला सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात आणलं होतं। सुनावणीवरून परत घेऊन जात असताना हा कैदी पोलिसांच्या हातातून निसटून पळालाय। नाशिकमध्ये बुलेट चोरणारा एका संशयिताला अटक केलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने ही कारवाई केली। 35 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्याला पोलिसांनी अटक केली। तर या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 6 बुलेट हस्तगत केल्या। नवी मुंबईतील बेलापुरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने राग मनात ठेवून एकावर ब्लेडने हल्ला केलाय। दोघांचा क्रिकेट मॅच दरम्यान वाद झालेला होता। घटनेनंतर हल्लेखोर तिथून पळून गेला। या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नवी मुंबईतील नेरूळमध्ये मोबाईल चोरट्यावर कारवाई करण्यात आलेली। या कारवाईत चोरी झालेले 83 मोबाईल जप्त करण्यात आले। तसंच हे मोबाईल मूळ मालकाला परत केले। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले। अकोल्यात अवैध व्यवसायावर कारवाई करण्यात आली आहे। माना पोलिसांनी दारू विक्रेत्याविरोधात प्रहार ऑपरेशन राबवलेलं आहे। या कारवाईत दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे। पुण्यातील रांजण गावात खून केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीने एका महिलेची आणि तिच्या 2 चिमुकल्या मुलांची हत्या केली। तसंच याबाबतचे पुरावे नष्ट केले होते। प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। बीडमधील परळीत एका पित्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला। या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच पित्याला अटक करण्यात आली। या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत अशी टीका भाजप आमदार परिणय फुकेंनी केली। निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा काँग्रेसने विधानसभा पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची गरज आहे अशी टीका परिणय फुकेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मावळवासियांच्या वतीने नागरी सत्कार मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केला। यावेळी आमदार शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फॅमिली फोटोची भव्य फोटो फ्रेम भेट दिली। या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस परिवार करताना दिसत आहे। ही भव्य फोटो फ्रेम पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावून गेले। बारामतीत नगर परिषदेकडून पथविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत भारतीय युवा पॅंथर संघटनेने विरोधात उपोषण केले। यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलकांना भेट दिली। तसंच सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसंच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तोडगा काढण्याची विनंती केली। मुरुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दांडेकरांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीच्या वेळी दांडेकरांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। तुळजाभवानी मंदिर परिसरात आता प्लास्टिक वापरावर आळा बसणार आहे। राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेत मंदिर परिसरात नो प्लास्टिक मोहिमेची सुरुवात केली। फुलं, प्रसाद आणि पूजेचं साहित्य विकणाऱ्या दुकानदारांना प्लास्टिकचा वापर थांबवण्याचं आवाहन जनजागृती यावेळी करण्यात आली। सांगलीतील कवठे महाकाळमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नावर लढा उभारण्याबरोबर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वाशीत हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली। त्यामुळे वाशीतील नागरिकांना डोळ्याची जळजळ, घशात खवखव यावेळी निर्माण झाली। शहरातील दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। साताऱ्याच्या खर्शी गावात स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांना एका वृद्ध व्यक्तीचा अंत्यविधी रस्त्यातच करावा लागला। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा गावातीलच एका शेतकऱ्याच्या मालकीचा असल्यानं त्यानं स्मशानभूमीत मृतदेह घेऊन जाण्यास विरोध दर्शवला। पिढ्यानपिढ्या किल्ले रायगडावर राहणाऱ्या धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागानं तगादा लावला। या वस्तीतील नागरिकांना गड सोडण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। तर उदरनिर्वाहासाठी करायचं काय असा सवाल करत या कुटुंबांनी घरं खाली करण्यास नकार दिला। पुणे महापालिकेनं डीप क्लिनिंग मोहीम राबवली। यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटक सुरू असताना नाट्यरसिकाच्या कपड्यात उंदीर घुसल्याचा प्रकार घडलेला होता। त्यामुळे प्रशासनाने उंदीर, झुरळ, ढेकूण, घुशी यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। पंढरपूर मसवड रस्त्याचं काम मागील काही दिवसांपासून ठप्प आहे। वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तसंच उपरी गावाजवळील कासाळ ओढ्यावरील पुलाचं काम कमकुवत झालं असून नवीन पुलाचं कामही बंद पडलंय। वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचं कामाकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे रस्त्याचं आणि पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी केली जाते। ठाण्यात बंद असलेली टोईंग व्हॅन सुरू होताच नागरिकांमध्ये संतापाचा सूर उमटलाय। टोईंग व्हॅन सेवेला ठाणेकरांनी विरोध केला।
याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकरांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेंशी चर्चा केली। यावेळी अपेक्षित बदल केल्याशिवाय सेवा सुरू करणार नसल्याचं आश्वासन डुंबरेंनी दिलं। कोल्हापुरातील विशाळगड रस्त्यावर उरूस साजरा करण्यासाठी शासनाने परवानगी नाकारली, तसंच पुरातत्व विभागाने ही विशाळगडावर कुर्बानी देण्यास मनाई केली आहे। त्यामुळे विशाळगडावर एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या। मावळमधील देहूत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। यावेळी आषाढी वारी पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं। मावळच्या देहूतील इंद्रायणी नदी आणि घाट स्वच्छ करण्याचे आदेश आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला दिले। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक देहू नगरीत येतात, त्यामुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदी आणि घाट स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील पालखी तळ आणि पालखी विसाव्याची पाहणी केली। पालखी तळांवर वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य या सर्व सुविधा उपलब्ध करून घेण्याचे निर्देश यावेळी गोरे यांनी दिले। रायगड किल्ल्यावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येणार आहे। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी नियोजनाची पाहणी केली, तसंच सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या। जळगावच्या पारोळामधील विसखडेजवळ कार चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत। मात्र पोलिसांनी कार चालकाला अद्याप अटक केली नाहीये। दरम्यान नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले। आरोपी विरोधात कठोर कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला। पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात झालाय। कंटेनरनं डंपरला जोरदार धडक दिली। या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे। रत्नागिरीमध्ये टँकर आणि मिनी बसचा अपघात झालाय। मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। एलपीजी टँकरनं मिनी बसला धडक दिलेली। वाशिमच्या शिरपूर मालेगाव मार्गावर एसटी बसच्या धडकेत काळविटाचा मृत्यू झालाय। एसटी बस समोर अचानक काळवीट आल्यामुळे थेट बसला धडकले, तर धडकेनंतर काळविटाचा जागीच मृत्यू झालाय आणि अपघातात बसच्या समोरील काच फुटली। मात्र प्रसंगावधान राखत चालकानं बसवरील नियंत्रण राखल्यामुळे मोठा अपघात टळलाय। संभाजीनगरात एका तरुणाला भरधाव कारनं जोरदार धडक दिली। यावेळी या तरुणाला कारमधील 4 तरुणांनी मारहाण केली। या प्रकरणी चौघांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणंही सुरू आहे। जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरावरील पत्रे अंगावर उडाल्यानं 2 जण जखमी झाले। तसंच शेती पिकांचं नुकसान झाल्यानं नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिकमध्ये पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली। राज्यात यंदा मान्सूननं नियमित वेळेच्या तब्बल 13 दिवस अगोदर आगमन केलं। मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला। राज्यात 15 जून नंतर मोसमी पाऊस परत पुढे सरकण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने जूनच्या 3ऱ्या आठवड्यात पूर्व आणि मध्य भारतात तो वेगानं पुढे सरकेल असा अंदाज वर्तवण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाची स्थिती 14 जूनपर्यंत फारशी चांगली नसणार आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग सौंदर्य सध्या बहरू लागले। पुण्याच्या खेडमधील चासकमान परिसरात डोंगर हिरवाईने नटलाय, तर ऊन सावली पाऊस असा निसर्गाचा विलोभनीय नजारा या परिसरात सध्या पाहायला मिळतोय। मावळमधील लोहगड किल्ल्याजवळ भूस्खलन झालंय। सततच्या पावसामुळे किल्ल्यालगतचा काही भाग कोसळलाय। सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सांगलीच्या पलूसमध्ये पावसामुळे आमणापूरच्या ओढ्यापात्राचा मुख्य रस्ता जलमय बनलाय। या पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना वाट काढावी लागते। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातो। पालघर जिल्ह्यात पावसामुळे घरं, भात, शेती, मत्स्य उत्पादन तसंच फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून पालघर जिल्ह्याला 2,70,00,000 निधी मंजूर केला। या निधीमुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। भंडाराच्या कोरंभी इथं मानवी वस्तीत घोरपड आढळली। नागरिकांनी तातडीनं घोरपड आढळून आल्याची माहिती वन विभागाला दिली। वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत घोरपडीला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिला। अकोल्यात अवैधरित्या गोवंशाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली। या कारवाईत 20 गोवंशासह 7,38,000चा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे गोवंशाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले। सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे। 1 ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे। याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे।
मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता 10 पदरी होणार आहे आणि या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। याआधी MSRDCनं वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेत या संबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला होता। आता 8 ऐवजी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संभाजीनगरातील शिवाजीनगर रेल्वे गेटवरील भुयारी मार्गाच्या पाण्यासाठी तयार केलेल्या चेंबरचं काम पूर्ण झालं, मात्र MJPच्या पाईपलाईनचं काम 15 दिवसात पूर्ण होणार आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साईड ड्रेनेजचं काम अपूर्ण राहणार असल्यानं भुयारी मार्गात पावसाचं पाणी शिरण्याची शक्यता आहे। भारतातील गरिबांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीतून समोर आले। भारतात आता 5.3% गरीब असल्याचं जागतिक बँकेनं पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालात माहिती दिली। 2011-12 2022-23 या वर्षात 17.1 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले। मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं डिनो मोरियासह 8 जणांना समन्स बजावलं। डिनोला पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणी ईडीनं 13 आरोपीसह डिनो मोरियाची घरासह इतर 15हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती। सरपंच संतोष देशमुखाच्या हत्येला 180 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडत नाही। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस CIDची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय। संभाजीनगर महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींबाबत कठोर भूमिका घेतली। महापालिका हद्दीतील 47 जुन्या आणि धोकादायक इमारतींपैकी 18 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। उर्वरित 29 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावून सतर्क करण्यात आलेला आहे। संभाजीनगरातील जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था असलेल्या वाल्मीत 3 अधिकारी महासंचालकांच्या रडारवर आहेत। वाल्मीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि या आर्थिक अनियमिततेची चौकशी जलसंधारण आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तसंच यातून आणखी काही लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। साताराच्या पळशी इथं ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली। पळशी, देवापूर आणि कारखेर इथं छापे टाकून 2 लाखांची दारू जप्त केली आहे। या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते। राज्यात 86 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1362 वर पोहोचली आहे। तर मुंबईतील रुग्णांची संख्या 640 इतकी झाली आहे। पुण्यात 31, मुंबईत 28 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 7, ठाण्यात 6 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। सोलापूरच्या बार्शीत भर दिवसा दुकानातून बियाण्यांची चोरी झाली। एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती आहे। 7 ते 8 जणांनी चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा घटलाय। या धरणांमध्ये 11% पाणीसाठा आहे, मात्र तो 10% घसरल्यास राखीव पाणीसाठ्याला हात घालण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेनं सुरू केल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसानं दडी मारली, त्यामुळे पाणीसाठा घटलेला आहे। डोंबिवलीतील काही भागात शनिवारी संध्याकाळी हिरव्या रंगाचा पाऊस पडल्याची चर्चा रंगली, त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला। MIDC भागात कारखान्यातून येणारे केमिकल पावसाच्या पाण्यात मिसळल्यावर असे रंग रस्त्यावर पसरतात। या हिरव्या पावसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले।